आधी गुप्त भेट, आता मेसेज थेट. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना ब्रेक. फडणवीसांच्या भेटीनंतर मनसेचं घुमजाव. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची गुप्त भेट घेतली. एवढंच नाही तर राज ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा आहे. तर फडणवीसांच्या भेटीनंतर मनसेचे युती संदर्भातले सूरही बदललेत. राजसाहेब असं म्हणाले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे. आपल्या सोयीनुसार अर्थ जर कोण काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. आमच्याकडनं कुठल्या युतीचा प्रस्ताव 2025 मध्ये तरी दिला गेला नाही. तो दिला होता 2014ला दिलेला, 2017ला दिलेला. त्यावेळेला त्यांनी आम्हाला फसवलं. विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाची जोरदार पिछेहाट झाली. त्यानंतर ठाकरे ब्रँडच संकटात सापडल्यानं राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली, तर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतरही ठाकरे गट युतीसाठी आशादायी आहे. मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत. शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू की मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने गिळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेसारखे लोक आर्थिक लोभापोटी मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी, महाराष्ट्र अभिमान्यांनी एकत्र यावं, ही माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कायम राहील. खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकमेकांना साथ घातल्यानंतर कार्यकर्ते आग्रही असताना देखील युतीच्या चर्चेचं घोडं नेमकं कुठे अडलं ते देखील पाहूयात. 2014 आणि 2017 मध्ये मनसेला सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं सावध पवित्रा घेण्यात आला. उद्धव ठाकरेंकडून ठोस प्रस्ताव येण्याची राज ठाकरेंना आशा आहे. फडणवीस ठाकरे भेटीतून बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न आहे. मनसेकडून पक्षाच्या ताकदीचा आढावा घेण्याची रणनीती आखली जातीये. फडणवीसांच्या भेटीनंतर मनसेनं घुमजाव केलं असलं तरी ठाकरे गट मात्र आशादायी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नातेवाईकांच्या दबावामुळे पुन्हा युतीची बोलणी सुरू होणार की 2014 आणि 2017 प्रमाणे युतीच्या चर्चा हवेतच विरणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.